नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा एक भीषण अपघात घडला। मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकानं नियंत्रण गमावून 2 वाहनांना जोरदार धडक दिल्यानं 3 जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना दुपारी 2:03 सुमारास हॉटेल वेदांत जवळ घडली आहे। विंचूरकडून नाशिकच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ कार आणि मोटारसायकल या मार्गावरून जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरनं अचानक नियंत्रण गमावून दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील पाटोदा येथील वैभव पगारे आणि रोहित वाघ हे दोघे जखमी झाले। अपघाताचा जोर इतका होता की दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदत कार्य राबवत तात्काळ जखमींना विंचूर येथील रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर वैभव पगारे आणि रोहित वाघ यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले। जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। संबंधित कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केलाय। महामार्गावरील सुरू असलेली कामं, बेजबाबदार वाहन चालक आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। प्रशासनानं तातडीनं कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरती आहे। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।